बोल बांके बिहारी लाल की जय, कृष्ण कन्हैया लाल की जय। आज धनंजय बोराडा साहब का जन्मदिन है। इस अवसर पर परम पूजनीय साईं जीवन घोड़ गौशाला प्रांगण में पधार कर गौ माता को गौग्रास खिलाकर आशीर्वाद प्राप्त किया। हम यही चाहते हैं कि कोई भी आपका धार्मिक कार्य हो, प्राण गौशाला प्रांगण में आकर के और गाय माता से आशीर्वाद प्रदान कर अपने कार्य को सफल बनाएं। बोल बांके बिहारी लाल की जय। कल्याणचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय सन्माननीय श्री धनंजय बोडारे साहेब यांचा आज वाढदिवस, आबांचा वाढदिवस आणि जणू काही आमच्या या सर्व लहान बालकांसाठी पर्वणी असते। आमच्या सर्वांचे, लहान मुलांचे, शिक्षकांचे, सर्वांचे लाडके आबा यांचा आज वाढदिवस आहे आणि आबांना माता जगदंबा दीर्घायुष्य लाभो आणि सेवेसाठी अजून तत्परता त्यांना मिळो ही मी आई जगदंबेतर्फे प्रार्थना करतो। सर, ही फार आनंदाची गोष्ट आहे की आबासाहेबांनी आणि स्तुत्य विचार की आपला वाढदिवस आपण एक समाजसेवक या नात्याने आपल्या वॉर्डातील गरीब गरजू व्यक्तींपर्यंत आपण पोहोचतो आहोत आणि हा अशा रीतीने साजरा करतो आहोत। मला फार आनंद झाला। व्यक्तिगतरित्या मी सांगतो की आज आबांनी आमची नोंद घेतली। आज ते प्रत्यक्ष आले, त्यांनी आमच्या इथल्या ज्येष्ठ रुग्णांची, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण या सर्वांची तपासणी केली, त्यांची भेट घेतली आणि त्यांनी सुद्धा त्यांच्याशी मनसोक्त एक चर्चा केली। मी खरं सांगतो, मनापासून धन्यवाद। त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे। एक आदर्श मांडण्याचा प्रयत्न त्यांनी नक्कीच केलेला आहे। सर, या माध्यमातून मी एवढंच सांगेल की आबांनी जसा एक आदर्श दिलेला आहे, नवीन पिढीला असा आदर्श दिला आहे की तुम्ही तुमचा चांगला किंवा वाईट प्रसंग असतो आयुष्यातला, परंतु गरीब गरजू व्यक्तींपर्यंत तो साजरा होऊ शकतो। तसंच मी सर्व युवा पिढीलाही सांगेल की तुम्ही सुद्धा तुमचं एक असं प्रेझेंटेशन देऊ शकाल आणि यातनं भरपूर आहे की खूप चांगला आपण सामाजिक संदेश देतो आहोत, चांगलं करतो याचं फळ देखील निश्चित चांगलंच मिळणार आहे सर। आणि खूप स्तुत्य उपक्रम आहे यांचा। आम्ही आमच्या परिस्पर्श मल्टीपर्पज फाउंडेशन मार्फत म्हणजेच प्रेमकुंज वृद्धाश्रमामार्फत आबासाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहोत। मनापासून आबासाहेबांचे धन्यवाद। एक वाढदिवस, एक आपलं आयुष्य वाढतंय आणि लोकांना काहीतरी देऊन झालं पाहिजे। या जगामध्ये जो आलेला तो जाण्यासाठी आला, पण जाताना आपण मागे काय ठेवतो निशाणी, ते महत्वाचं आहे। लोकांना देणं, याच्यामध्ये जो आनंद आहे, काही असो, आनंद देण्यामध्येच आनंद आहे, प्रेम देण्यामध्येच आनंद आहे। तुम्ही जे देणार आहे ते उगवणार आहे। त्यामुळं भूतदया ही आम्हाला शिकवलेली, संतांनी शिकवलेले, वडिलांनी शिकवलेले, त्याचं पालन करत करत आपण आपलं आयुष्य व्यतीत करायचे। जगामध्ये काय नाही, प्रेम द्या, प्रेम घ्या। खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे। आपण खऱ्या अर्थाने आम्ही बघितलं की आपण वृद्धाश्रमला जाऊन आपला वाढदिवस साजरा केला, लहान विद्यार्थ्यांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला। एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे। मी अगोदर सांगितलं की आनंद देण्यामध्ये जो आनंद आहे, तो दुसऱ्या कशामध्ये सुद्धा आनंद नाही आणि आनंद देतानाच आनंद मिळतो आपल्याला। आणि म्हणून वृद्धाश्रम असेल, लहान मुलांमध्ये जो निरागस प्रेम आहे ते मी पाहायला मिळालं। त्याचबरोबर ही माता, गौमाता, संपूर्ण जगाचं पालन पोषण करणारे, त्यांना हे अशा प्रकारचं प्रेम हे ते देत आहेत। त्यांना काही नाही, इथं ना जात आहे, ना पात आहे, ना धर्म आहे, बस एकच प्रेम, 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 प्रेम हा धर्मच आहे आणि हे सर्व हे दाखवतात। बाकी हिशोब काही नसतो, पैसा येतो आणि पैसा जातो, जे राहतं ते फक्त प्रेम। आणि आपण काय कमवलं तर हे कमवलं। मला खरोखर आनंद आहे की लोक मनापासून प्रेम करतात आणि असंच प्रेम अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मिळत राहू आणि त्यासाठी माझ्याकडून जे जे शक्य असेल ते मी करत राहील।